त्यांची नात का काय ती तर बोलते म्हणतात, माझा बाप सगळ्यांचा बाप, माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे. हिला काही कळत नाही. अरे तुला सुद्धा पोरं कसे झाले प्रश्न आहे. दोन दिवसापूर्वी माझ्यावरती अन्याय झाला होता, माझ्यावरती बोलणारे लोक होते, तो माणूस मोकाट फिरतोय, त्याला त्यांनी अटक केलेली नाहीये. उलट जे माझ्यासाठी इथे उभे राहिले, जे माझ्यासाठी इथे लढतायत, माझ्या माता भगिनी असतील, माझ्या सर्व पूर्ण संगमनेर तालुका असतील, माझे भावंड असतील, ह्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करताय. शपथ देवा, शपथ खरं सांगेल, हे शेर गोळा करायला कुठेच नव्हते. तेव्हा जुनी माणसं ओळख सांगतात. आणि आता ते म्हणे ते काय ते त्यांनीच काढलं त्यांनीच केलं. आता तुम्ही सगळ्या जनतेला जन्म तुम्हीच दिला असं म्हणायचे तुमचं बहुतेक. त्यांची कोणती ती काय त्यांची नात का काय ती तर बोलते म्हणतात, माझा बाप सगळ्यांचा बाप, माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे. हिला काही कळत नाही. अरे तुला सुद्धा पोरं कसे झाले प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा, आपल्या कन्येला समजवा, नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही. शपथ देवा, शपथ खरं सांगेल, हे शेर गोळा करायला कुठेच नव्हते. तेव्हा जुनी माणसं ओळख सांगतात. आणि आता ते म्हणे ते काय ते त्यांनीच काढलं त्यांनीच केलं. आता तुम्ही सगळ्या जनतेला जन्म तुम्हीच दिला असं म्हणायचे तुमचं बहुतेक. त्यांची कोणती ती काय त्यांची नात का काय ती तर बोलते म्हणतात, माझा बाप सगळ्यांचा बाप, माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे. हिला काही कळत नाही. अरे तुला सुद्धा पोरं कसे झाले प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा, आपल्या कन्येला समजवा, नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात, बरोबर आहे त्यांचं त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना, सगळं तालुक्याला माहिती. हा ठीक, हा ठीक. तर जाऊ द्या, बाकीचे विषय झाले माझ्या दृष्टीनं. एकच विषय राहिला, एकच. साहेब, इथं संदीप देशमुख सरपंच आलेले आहेत. ह्या संदीपची बहीण एक प्राध्यापिका होती, तिचे वडील भिलाईला स्थायिक झाले. तिचा मर्डर झाला. आणि नाव कोणाचं? 2 मेव्हण्यांचं. ते कोणते मेव्हणे तुम्ही तपासा. 25 वर्ष झाले कोर्टात केस चालली, अजूनही कोर्ट मॅनेज करून पुढे ढकलतात. सोडून देऊ तो विषय. मी सांगायचं एवढंच, यांना कशाची दयामाया नाही, यांना कोणाचं घेणं नाही. मी आपल्याला विनंती करतो, खासदार बाळासाहेब विखे पाटलांच्या नंतर सुजय दादा आपल्याकडे येत आहेत, तेव्हा दादांना आपण खांद्यावर घेऊन किमान 50,000च्या लीडने निवडून द्यायचंय. एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या
जयश्री थोरात सध्या चर्चेत आहेत. त्यांच्याबद्दल भाजपा नेते वसंतराव देशमुख यांनी अश्लील विधान केल्यानंतर संगमनेर आणि अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. संगमनेरचे आमदार आणि राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉक्टर श्री थोरात गेल्या काही काळापासून राजकारणात सक्रिय झाले आहेत. मार्च महिन्यात त्यांच्याकडे संगमनेर विधानसभा युवक अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हापासून त्या तालुक्यातील राजकारणात सक्रिय आहेत. संगमनेरच्या आमदारकीसाठी त्या प्रयत्नशील असल्याचेही बोलले गेले आहे. बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात हे देखील राजकारणात होते. त्यामुळे थोरात कुटुंबातील तिसरी पिढी आता राजकारणात उतरल्याचे बोलले जाते. डॉक्टर जयश्री थोरात या कर्करोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी मुंबईतील टाटा रुग्णालयात सेवा दिलेली आहे. त्यांचे पती हसमुख जैन ही डॉक्टर आहेत. राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत जयश्री थोरात सहभागी झाल्या होत्या. तेव्हाच त्या राजकारणात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून डॉक्टर जयश्री थोरात या आक्रमकपणे प्रचारात उतरल्या आहेत. महायुतीवर त्या जोरदार टीका करताना दिसतात. नुकतेच सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात हे आमदार होणार नाहीत असे विधान केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना खबरदार माझ्या बापाविषयी बोलाल तर असे विधान केले होते. संगमनेर तालुक्याकडे वाकड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही. ज्यांना स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते आपल्या घर काय सांभाळणार असा इशारा जयश्री थोरात यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांना दिला होता. दरम्यान भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी लोकसभेत पराभव झाल्यानंतर संगमनेर विधानसभेवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी ते संगमनेरमध्ये संभाचा सपाटा लावत आहेत. दिनांक 25 ऑक्टोबर रोजी धांदरफळ या गावी सभा झाली असताना भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. सदर कार्यक्रम लाईव्ह असल्यामुळे काही क्षणातच वसंतराव देशमुख यांच्या विधानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. यानंतर गावातील महिलांनी सभास्थळी धडक देऊन देशमुखांनी माफी मागावी म्हणून ठिय्या मांडला. तसेच सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील काही वाहनावर हल्ला झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर संगमनेर तालुक्याचे वातावरण तापले आहे. या घटनेची माहिती राज्यभरात पसरताच सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला आहे. निवडणूक असल्यामुळे विरोधकांनी महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला या निमित्ताने लक्ष्य केले आहे.